नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 12वी पास वरून 17,000 जागांसाठी विविध घटकामध्ये विविध पदांची भरती ही निघालेली आहे। तर या पदांसाठी नेमकं कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अंतिम दिनांक काय आहे, कुठल्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahait.org या वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्ही सर्वात अगोदर इथं सूचना काही दिलेल्या आहेत, तर या सूचना वाचून घ्या। याच्यामध्ये तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, तर या सूचना वाचून घेतल्या असतील असं मी सूचित करतो। त्यानंतर आता भरतीचे नियम जे आहेत ते इथे नियम काही दिलेले आहेत, ते नियम देखील तुम्ही वाचून घ्या। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला सर्वात अगोदर वेबसाईटला अर्ज करण्यासाठी इथं नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास यावरती क्लिक करायचंय। त्यापूर्वी तुम्ही इथं पाहत असाल अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 5/3/2024 आणि अर्ज बंद होण्याची तारीख म्हणजे शेवट दिनांक 31/3/2024 असणार आहे आणि ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख देखील 31/3/2024 हीच असणार आहे। परीक्षेचा दिनांक जो असणार आहे, परीक्षा केव्हा होणार याविषयी नंतर वेबसाईटला अपडेट मिळतील। तर सर्वात अगोदर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी नवीन नोंदणी करा यावरती क्लिक करायचंय। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती इथं विचारेल। तर सर्वात अगोदर आपल्याला युजर नेम किंवा ईमेल आयडी टाकायचा आहे। जो आपण ईमेल आयडी इथे टाकणार आहोत तोच आपला युजर नेम असणार आहे। तर युजर नेम चालू ईमेल आयडी टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुमचं नाव, त्यानंतर 1-2 नंबर आणि @ अशा काहीतरी तुम्ही पासवर्ड, स्ट्रॉंग पासवर्ड तुम्ही क्रिएट करू शकता। जो पासवर्ड तुम्ही इथे टाकणार आहात तोच पासवर्ड परत एकदा टाकून पासवर्डची खातरजमा म्हणून परत एकदा तोच पासवर्ड इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर पूर्ण नाव इंग्रजीमध्ये इथे टाकायचं आहे। तर स्वतःचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि आडनाव। सुरुवात नावाची आपल्या नावापासून करायची आहे, त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि आडनाव असं टाकायचं आहे। त्यानंतर ऑटोमॅटिक देवनागरीमध्ये इथं तुमचं नाव ट्रान्सलेट होईल। जर ट्रान्सलेट नाही झालं तर गुगल ट्रान्सलेट वरती टाइप करून तुम्ही इथं पेस्ट करू शकता। त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काय असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक इथं 12 अंक आधार कार्डचे करेक्ट टाकायचे आहेत आणि त्यानंतर इथं आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन्स यावरती क्लिक करायचा आहे। हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅपिटल, स्मॉल, अक्षर, अंक जसं आहे तसं टाकून रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं। रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक पॉपअप येईल। तर तुमच्या मेलला एक व्हेरिफिकेशन लिंक गेलेली आहे, तर इथे तुम्हाला ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर तुमचा मेल आयडी तुम्हाला ओपन करायचा आहे। तर मेल वरती अशा प्रकारे महापोलीस या नावाचा तुम्हाला एक मेल येईल। तर ही जी लिंक ही व्हेरीफाय ची लिंक आहे, तर या व्हेरीफाय बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट असा मेसेज येईल, तर याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर आता आपल्याला आपण जो युजर आयडी किंवा ईमेल आयडी टाकला होता तो इथे टाकायचा आहे, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, दिलेला कॅप्चा इथे टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं। तर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल। तर आता इथे आपल्याला अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा यावरती जायचं आहे आणि इथं पदासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं आता आपल्याला स्वतःचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि आडनाव हे इंग्रजीमध्ये टाकायचं आहे। या ठिकाणी आईचे नाव टाकायचे आहे, देवनागरी लिपीमध्ये ते ऑटोमॅटिक म्हणजे मराठीमध्ये येणार आहे। त्यानंतर इथं पद सिलेक्ट करा या पर्यायाला सिलेक्ट करायचं आहे। तर इथं 5 पद आहेत, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल सीआरपीएफ, पोलीस बॅट्समन आणि प्रायझन कॉन्स्टेबल। तर यामध्ये तुम्हाला ज्या घटकाला, ज्या पदाला अर्ज करायचा आहे तो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता। तर इथं पोलीस कॉन्स्टेबल यावरती मी सिलेक्ट करतोय। आता इथं घटक आपल्याला निवडून घ्यायचे आहे।
कुठल्या ठिकाणी, कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या सिटीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या. तर त्यानंतर पुढील पृष्ठ यावरती आपल्याला क्लिक करायचंय. पुढील पृष्ठाला क्लिक केल्यानंतर आता आरक्षण तपशील या ठिकाणी आपण दुसऱ्या स्टेज मध्ये आलेलो आहोत. आरक्षण तपशील नंतर संपर्क तपशील, इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील आपल्याला द्यायचा आहे. तर आपण सेकंड स्टेज मध्ये आहोत. तर तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात काय, असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात काय, तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नाही करायचंय. त्यानंतर अंशकालीन आहात काय, असेल तर तुम्हाला होय करायचंय, नसेल तर नाही करायचंय. तसंच प्रकल्पग्रस्त आहात का, त्या ठिकाणी नाही येणार आहे. माजी सैनिक आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नाही. भूकंपग्रस्त तिथे देखील होय नाही. गृहरक्षक आहात काय, होमगार्ड असेल तर तुम्हाला येस करायचंय, नसेल तर नाही करायचंय. आणि जर गृहरक्षक असाल तर पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास तुम्ही गृहरक्षक दलास 1015 दिवस पूर्ण सेवा केलेली असणे अनिवार्य आहे असं म्हटलेलं आहे. तर तुम्ही गृहरक्षक म्हणजे होमगार्ड ही 1015 दिवसापूर्वीपासून करत असाल तरच येस करा, नसेल तर नाही असं तुम्हाला इथे करायचं आहे. पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात काय, असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. आपण अनाथ आहात काय विचारलंय, असेल तर होय म्हणायचंय, नसेल तर नाही करायचंय. आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी, उमेदवार आहात काय, तर इथं देखील मला लागू नाही तर मी नाही करतोय. त्यानंतर ज्या जात प्रवर्गातून तुम्ही अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग, तर आपल्याला इथं आपली कास्ट किंवा कॅटेगरी निवडायची आहे. तर इथं वेगवेगळ्या कॅटेगरीत आहेत. नवीन ESBC जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते देखील इथं ऍड केलेलं आहे. जे EWS मध्ये येतात ते देखील 10% आरक्षण आहे. ज्यांचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्या गटामधून सिलेक्ट करू शकतात, नसेल तर ओपन कॅटेगरी मधून तुम्ही भरू शकता. SC ST तुमची OBC वगैरे जी कॅटेगरी आहे ते तुम्ही इथं व्यवस्थित सिलेक्ट करा. इथे जर समजा मी OBC सिलेक्ट केलं तर आता मला इथे विचारेल जावक क्रमांक, जात प्रमाणपत्राची माहिती. जावक क्रमांक ज्याला आपण आउटवर्ड नंबर म्हणतो किंवा ऍप्लिकेशन नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ते दिनांक टाकायचा आहे केव्हा तुम्हाला तो जात प्रमाणपत्र हे मिळालेलं आहे. त्यानंतर शिक्षण कुठल्या लेवलवरून तुम्ही करताय, 12वी झाली असेल 12वी करा, किंवा 12वीला समतुल्य असं शिक्षण असेल ज्याला इक्विलंट म्हणतो आपण, डिप्लोमा वगैरे झाला असेल तर ते तुम्ही इक्विलंट करू शकता. आता मी 12वी वरून पास आहे तर 12वी इथं करतोय. त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक, तर तुमच्या 10वीच्या बोर्डाचं किंवा मार्कशीट वरती जो क्रमांक असतो तर तो प्रमाणपत्र नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुमचं जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्ही जन्मदिनांक टाकल्यानंतर इथं वय ऑटोमॅटिक येणार आहे आणि पुढील पृष्ठ यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढील पृष्ठाला क्लिक केल्यानंतर आता आपल्याला संपर्क तपशील टाकायचा म्हणजेच पत्ता इथे टाकायचा आहे. आता सर्वात अगोदर घर क्रमांक किंवा तुमच्या घराचं इमारतीचं नाव असेल ते टाका. त्यानंतर शेजारी कुठला रस्त्याचं नाव वगैरे असेल तर ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर परिसर कुठला आहे, संपर्कासाठीचा पत्ता, इथे परिसर लोकेशन कुठला ते टाका. त्यानंतर राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या. जिल्हा इथे तुमचा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, मुक्काम पोस्ट जे काय आहे ते गावाचं नाव टाका, पिनकोड टाका. त्यानंतर वरचा आणि इथला स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठी तपशील एकच असेल तर इथं क्लिक करायचं आहे. जे तुम्ही वरची माहिती भरतात तीच ऑटोमॅटिक येणार आहे. तर इथं हा पत्ता टाकल्यानंतर पुढील पृष्ठ यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. पुढील पृष्ठाला क्लिक केल्यानंतर आता इतर तपशील मध्ये आलेलो आहोत. इथं तुम्हाला धर्म विचारेल तर तुमचा जो कुठला धर्म आहे तो सिलेक्ट करा. त्यानंतर जात विचारेल तर इथं जात टाकायची आहे. त्यानंतर पोट जात विचारेल, ती पोट जात इथे टाका. त्यानंतर शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात काय, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र आहात काय, महाराष्ट्राचे आदिवासी आहेत त्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर इथं आपल्याला होय करायचंय. जर कर्नाटकाचे तुम्ही रहिवासी असाल तर इथं नाही येणार आहे आणि इथं कर्नाटकाचे आदिवासी त्यामध्ये होय येणार आहे. तर आता मी इथं महाराष्ट्राचा रहिवासी आहे तर इथं येस करतोय. येस केल्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट निर्गमित केल्याचा जावक क्रमांक व दिनांक, तर इथं त्या सर्टिफिकेटचा नंबर आणि दिनांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कर्नाटकचे आदिवासी आहात काय, महाराष्ट्राचे येस असेल तर इथं नो येणार आहे. त्यानंतर ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग,
तर इथं तुम्हाला कुठलंही तिथं आलेलं नाहीये. तर हा प्रवर्ग ऑटोमॅटिक येणार आहे. जर आपण प्रकल्पग्रस्त वगैरे असाल तर तो इथं येणार आहे. तर मी कुठेला पात्र आहे तर इथं नन आलेला आहे. त्यानंतर उमेदवार नॉन क्रिमिलियर मध्ये मोडतो काय, तर नॉन क्रिमिलियर मध्ये तुम्ही मोडत असाल, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर इथं येस करायचं आहे. येस केल्यानंतर नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत असल्याबाबत निवड केलेल्या प्रवर्गासाठीच विहित विधिग्राह्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे काय, तर इथं केलं असेल तर येस करा, नसेल तर इथं नाही करायचंय. जर येस केला तर त्या प्रमाणपत्राचा जावक क्रमांक आणि दिनांक तुम्हाला टाकायचा आहे. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्हाला इथं नाही करायचं आहे. त्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात काय, तर इथं तुम्हाला येस करायचं आहे. जर नाही केलं तर तुम्हाला पुढं फॉर्म सबमिट होण्याची शक्यता कमी आहे. तर त्यामुळे इथं होय करायचं आहे. त्यानंतर उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात काय, तर इथे देखील तुम्हाला होय करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे सी या प्रकारातील एनसीसी प्रमाणपत्र आहे काय, जर प्रमाणपत्र असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन LMV परवाना आहे काय, असेल तर येस करा, नसेल तर नाही करू शकता. जर नाही केलं तर तुम्ही आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन परवाना नसल्यास तो तुम्हाला 2 वर्षाच्या आत सादर करावे लागेल. म्हणजे 2 वर्षाच्या आत तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स तो परवाना तुम्हाला सादर करायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहेत काय, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेट करता येते का, MSCIT वगैरे किंवा C++ असं कुठलं जे महाराष्ट्र सरकारने गव्हर्नमेंटनं ग्राह्य असं सर्टिफिकेट दिलेलं आहे तो कोर्स झाला असेल तर इथं होय करायचा आहे. जर नसेल तर नाही करू शकता. आणि नाही केलं तर तुम्हाला इथं एक मेसेज येईल, आपणास संगणक हाताळणी म्हणजेच MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावे लागेल. म्हणजे जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला सिलेक्शन होण्याच्या अगोदर किंवा तुम्ही जॉबला जॉईन होण्याच्या अगोदर तुम्ही ते काढून घ्यावं लागणार आहे. तर माझ्याकडे आहे तर मी इथं येस करतोय. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील पाल्य आहात काय, म्हणजे तुमच्या आई वडिलांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल त्यांचं नमूद असेल तर येस करा, नसेल तर नाही करायचं. येस केलं तुम्हाला इथं त्या जावक क्रमांक सर्टिफिकेट आणि दिनांक टाकावा लागेल. इथं मी नाही करतो आणि नंतर आपल्याला पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचंय. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. तर आता तुम्हाला इथे विचारेल अर्हता, तर इथं आपण आता HSC किंवा 12th हे इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मंडळ विद्यापीठाचे नाव, तर ज्या बोर्डामधून तुमचं 12वी झालेली आहे किंवा तुम्ही डिप्लोमा घेतलेला आहे त्या मंडळाचं किंवा विद्यापीठाचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. उत्तीर्ण कुठल्या वर्षी झाला, उत्तीर्ण आहात काय, तर इथं पास याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर निकालाचे वर्ष, कुठल्या वर्षी पास झाला ते इथे टाकायचं आहे. प्राप्त गुण, तुम्हाला किती मार्क मिळाले ते इथे टाकायचं आहे आणि एकूण गुण इथं टाकायचे आहेत. इथं गुण टाकत असताना बेस्ट 5 टाकू नका. 6 विषयातले गुण आणि 6 विषयाचे इथे 600 असं जे काही तुमच्या सर्टिफिकेट वरती असेल तर हे सर्व गुण इथे तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर आपण पदवीधर आहात काय, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर होय करा. होय जर केलं तर या ठिकाणी कुठल्या शाखेतून विचारेल, तर BA वगैरे झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही हे निवडू शकता. BA, BS, LLB, BA जे काही ऑप्शन आहेत तर इथे तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण पदव्युत्तर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालंय का, झालं असेल तर होय करा. त्यानंतर परत तुम्हाला विचारेल कुठला तुमचं कोर्स झालेला आहे, MA झालेला आहे, MSc झालेला आहे की आणखीन कुठलं झालेलं आहे, तर ते देखील इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारेल, पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात काय, तर तुमची निवड नाही झाली तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती काम करण्यास तयार असाल तर येस करा, नसेल तर नाही करू शकता. आणि सर्वात शेवटी इथं काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत, प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, सर्व माहिती वगैरे बरोबर आहे हे इथे एकदा वाचून घ्या आणि ह्या चेकबॉक्सला टिक करायचं आहे आणि अर्जाचे पूर्वदृश्य यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स इथं येऊन जातील, ते एकदा चेक करून घ्या आणि सर्व माहिती बरोबर असेल
तर याला बंद करा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जतन करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जतन करा यावरती क्लिक केल्यानंतर कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती पुन्हा संपादित करू शकत नाही असं म्हणेल तर इथं ओके करायचं आहे. आता आपला इथं टोकन नंबर तुम्हाला आलेला आहे. तुमच्या मोबाईलला मेसेज देखील येईल तर याला ओके करा. ओके केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता आता तुमचा फॉर्म पोलीस कॉन्स्टेबल इथं कुठल्या इथं युनिटला आपण अप्लाय केलं तर येणार आहे. टोकन नंबर येणार आहे. फोटो आणि आता सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे. तर आता ती अपलोड करण्यासाठी अर्ज आणि छायाचित्र यामध्ये जायचं आहे आणि छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा यावरती आपल्याला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता छायाचित्र अपलोड करा या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर यावरती क्लिक करून इथे सूचना येतील की कशा प्रकारे तिची लांबी रुंदी असायला पाहिजे. छायाचित्राचा आकार 5 KB ते 20 KB मध्ये असायला पाहिजे. छायाचित्राची रुंदी ही 160 पिक्सल असावी आणि उंची 200 ते 212 पिक्सल असावी. तर इथे तुम्हाला फाईल चूज करायची आहे. तर इथं हा फोटो आता आलेला आहे. तर इथं सेव्ह क्रॉप्ड फोटो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता फोटो अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीने स्वाक्षरी अपलोड करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि साइन तुमची क्रॉप केलेली अपलोड करायची आहे. क्रॉप्ड सिग्नेचर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सिग्नेचर देखील अपलोड झालेले आहे. आता इथं आपल्याला बॅक या बटनावरती यायचं आहे. बॅक या बटनावर त्यानंतर तुम्हाला दिसत असेल फोटो सिग्नेचर अपलोड झालेला आहे. आता एक पदासाठी किंवा एक युनिटसाठी आपला अर्ज सादर झालेला आहे. आता पोलीस कॉन्स्टेबल साठी तुम्ही कुठल्याही ठिकाणी अर्ज करू शकत नाही, परंतु इथे तुम्ही पाहू शकता पदासाठी अर्ज करा. यामध्ये तुम्हाला दुसरा आणखीन CRPF साठी वगैरे जायचं असेल तर इथं बघा तुम्ही आता पोलीस कॉन्स्टेबल साठी भरलेला आहे. तर आता मी परत पोलीस कॉन्स्टेबल केलं तर इथं तुम्ही या पदासाठी अगोदरच अर्ज भरला आहे असं दाखवेल. तर तो सोडून आपण पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल CRPF, पोलीस बॅट्समन आणि प्रायझन कॉन्स्टेबल असं एकूण 5 पदासाठी अर्ज करू शकता. आता पोलीस कॉन्स्टेबल झालेला आहे त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल सोलापूरमध्ये आणि मुंबईमध्ये असे 2 ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळे तो एकाच ठिकाणी येणार आहे, परंतु वेगवेगळ्या पदासाठी तुम्ही ते भरू शकता. तर असंच तुम्हाला समजा कॉन्स्टेबल ड्रायव्हर साठी भरायचं असेल तर तुम्ही सर्व माहिती जसं आपण पहिली प्रोसेस केलेली आहे सर्व माहिती भरा. इथं घटक सिलेक्ट करा तुम्हाला कुठं भरायचं आहे आणि पुढील पृष्ठ करा. पुढची सर्व माहिती तुम्हाला अशाच प्रकारे भरायची आहे आणि ती भरल्यानंतर पदासाठी अर्ज केला तर या ठिकाणी दुसरं पद देखील इथं येईल आणि प्रत्येकाची फी तुम्हाला वेगळी वेगळी या ठिकाणी पे करायची आहे. तर इथं तुम्हाला आता समजा तुम्ही 3 ते 4 पदासाठी अर्ज करू शकता आणि प्रत्येकाचा असं सेपरेट टोकन नंबरवर येईल. आता मी इथं एकाच पदासाठी पोलीस कॉन्स्टेबल साठी अर्ज करतोय तर इथं पे नाव या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुमचा टोकन क्रमांक येईल. तर पुढे जा या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे जा केल्यानंतर तुमचे डिटेल्स इथं येणार आहेत. हे डिटेल्स चेक करून घ्यायचे आहेत आणि ऑनलाईन भरणा यावरती क्लिक करून हा जो कॅप्चा दिलेला आहे तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आता सोपा मार्ग आहे क्रेडिट आणि डेबिट कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं पे GOV क्रेडिट डेबिट कार्ड मास्टर व्हिसा रुपयाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तर इथे तुम्ही QR कोड याला सिलेक्ट करू शकता. आणि असा QR कोड तुमच्या समोर येईल. तो स्कॅन करा आणि तुमचं पेमेंट कंप्लीट करा. पेमेंट जर समजा फेल झालं किंवा पेमेंट करून देखील स्टेटस अपडेट होत नसेल तर 12 ते 24 तास थांबा आणि त्यानंतर जर फेल असं स्टेटस आलं तर तुम्हाला तुमचं पेमेंट परत एकदा भरायचं आहे. समजा तुम्ही पेमेंट केलंय परंतु होम पेज मध्ये परत एकदा पे नाव हेच बटन दिसत असेल तर लगेच पेमेंट करू नका. तुमचं पेमेंट हे फेल असं तुम्हाला तिथं स्टेटस आलं तरच परत एकदा पेमेंट करायचं आहे. कधी कधी
स्टेटस अपडेट होण्यामध्ये उशीर लागतो. जर डबलदा पेमेंट केला तर पेमेंट रिटर्न भेटणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही पोलीस भरतीचा अर्ज हा भरू शकता. धन्यवाद.